सेम टेस्ट ये बेटा ठीक है चलो ओके अरे हे मान आमच्या शेतकऱ्याचा आहे बघितलं का कोल्हापूरचं नाव काढल्यावरती कोल्हापूरची तालीम कोल्हापूरचे पैलवान आणि पैलवान सोबतच नाव जोडलं जातं ते कोल्हापूरच्या दुधाच्या कट्ट्याचं आणि या दुधाच्या कट्ट्यावरती आज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आलेले आहेत। सर्वप्रथम सर आजपर्यंत असं कधी घडलं नाही कुठला मंत्री कुठला नेता या दुधाच्या कट्ट्यापर्यंत येऊन पोहोचला। खरं तर या दुधाच्या कट्ट्याचा कोल्हापूरला चांगला इतिहास लाभलेला आहे पण तुम्ही आलात आणि वारंवार आम्ही ऐकतो जेव्हा जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावरती तुम्ही येता तालमीला आणि दुधाच्या कट्ट्याला नक्की भेट देता काय कारण आहे याच्या पाठीमागचं? आज मी शिरो या गावी सोसायटीला 100 वर्ष झाले म्हणून आदरणीय पवार साहेब आणि मी त्या कार्यक्रमाला आलो होतो। मग कोल्हापूरला 6 महिन्याला वर्षाला मी येत असतो। कार्यक्रम झाल्यानंतर इथे माझे काही मित्र आहेत त्यांना भेटावं तालमीला भेट द्यावं तालीम संघाला भेट द्यावं म्हणून आलो होतो। याच तालमीमध्ये गंगावेशला मी राहत होतो आणि याच कट्ट्यावर माझा दूध घ्यायचा कार्यक्रम असायचा। मला त्याची आठवण आली म्हणलं कट्टा आहे का दूधवाले आहेत का आणि दुधाची त्यावेळेसही बघितलेली टेस्ट आज आहे का हे बघायसाठी मी आलेलो आहे। आणि मला खात्री आहे इथल्या लोकांनी ही जी जोपासलेली आहे सिस्टीम एवढं प्युअर दूध भारतात कुठेच भेटत नाही पण कोल्हापूरच्या नागरिकांनी हे कट्टा ठेवून ताजं दूध आणि चांगलं दूध या ठिकाणी दिलं जात आहे। त्यांना देखील धन्यवाद देतो की इथले लोक श्रमाला घाबरत नाहीत भीत नाहीत काम कोणतंही असो काम करतात आणि आनंदी जीवन जगतात। यांचा आदर्श बाकीच्या लोकांनी घ्यावा। आज मी दुधाचं टेस्ट घेण्यासाठी आलोय त्या गवळ्याचं कौतुक करावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। कोल्हापूरशी तुमचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे असं आम्ही ऐकून आहोत की तुमचं शिक्षण वगैरे तुम्ही कोल्हापूर त्याच्यासाठी होता काय नेमकं आहे? कारण शाहू महाराजाची करवीर नगरी म्हणून इथे आम्ही आलो होतो। मी इथे शिकण्यासाठी आल्यानंतर मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या। कोल्हापूर नगरीमध्ये या ठिकाणी सहकारी चळवळ खूप मोठ्या प्रमाणात होती। शिकायला जात असताना कारखाने चालू व्हायचे ऊसाचे ट्रॅक्टर जायचे आणि मग सहकारी चळवळ इथे खूप मोठी झाली आणि मग इथलं एक स्वप्न घेऊन मी माझ्या गावाकडे गेलो आणि निश्चितपणे मला समाधान आहे। मी माझ्या गावात सोसायटीपासून राजकारणात सुरुवात केली। जिल्हा बँकेत गेलो मी 36 वर्षापासून लातूर जिल्हा बँकेचा मी संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन राहिलो। माझा स्वतःचा साखर कारखाना आहे स्वतःची बँक आहे स्वतःची पतसंस्था आहे। सहकारामध्ये काय ताकद आहे हे या लोकांनी दाखवून दिले आणि माझ्या भागात देखील अशाच प्रकारचं काम इरिगेशन कारखाना दूध डेअरी आम्ही केलेली आहे म्हणून आम्ही या शहराला मी कधी विसरू शकत नाही। त्यांच्यामुळं माझंही बल झालं माझी तब्येत चांगली राहिली माझंही फिजिकल फिटनेस चांगलं झालं आणि अनेक गोष्टी मला शिकता आल्या। त्याबद्दल या गावाचं मला खूप कौतुक वाटतंय म्हणून वर्षातून एखादी बार तरी मी येत असते। कोल्हापुरात तुम्ही आज आलाय कट्ट्यावरती आलाय फार पूर्वी पण तुम्ही इथं होता राहिला त्यामुळे त्यावेळच्या कट्ट्यामध्ये आणि आत्ताच्या कट्ट्यामध्ये काय फरक वाटतो? त्यावेळेस हे पत्र नव्हते आता पत्र झालेले आहेत आणि सुधारणा निश्चितपणे झालेली आहे। आताही या लोकांची चर्चा केली ते अतिशय आनंदी हॅपी आहेत आणि चांगलं दूध देऊन समाजाचं आरोग्य चांगलं ठेवायचं काम करतात। त्यांचं देखील काम कमी नाही त्यांना धन्यवाद देतो। आमची मुलाखत घेतलात तुमचेही आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। खरं तर कोल्हापूरच्या तालमीतून एक पैलवान निघाला आणि राजकारणाच्या तालमीत सुद्धा चांगला तुम्ही जम बसवला आणि त्याचमुळे अभिमान वाटतो आज कोल्हापुरात तुम्ही भेट दिली आणि कोल्हापूरच्या दूध कट्ट्याला आवर्जून भेट दिली त्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारीकर सोबत सह्याद्री देसाई KK न्यूज कोल्हापूर। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम